नमस्कार. एक व्हिडिओ करायचा होता. अनेक दिवस मी परिस्थिती पाहतोय म्हणून आज व्हिडिओ करतोय. तर मी आज प्रवास करतोय मुंबई गोवा मार्गावरून रत्नागिरीच्या दिशेनं धामणी या गावामध्ये आहे. तर धामणी या गावामध्ये असताना ना एक तुम्हाला रस्त्याची परिस्थिती दाखवतो, तुम्हाला कळेल काय झालंय ते. तर हा आहे मुंबई गोवा महामार्ग. समोरनं जो रस्ता येतो तो रस्ता येतो चिपळूणहून आणि जातो रत्नागिरीच्या दिशेनं. तर आत्ता आपण आहे धामणी या ठिकाणी. समोर साईन बोर्ड आहे. तर म्हणजे गंमत काय पहा, आता हा जो रस्ता आहे ना तुम्ही पाहताय, तर इकडून जी गाडी येते ना ती कॉन्स्टंट स्पीडला असते आणि अचानक आल्यानंतर आहेत ना तिला हे पाहायला मिळतं की एकच मध्ये पॅच करून ठेवला आहे, आजूबाजूला काहीच नाही आहे, पूर्णपणे अशी ही खडी आहे. आणि दोन्ही बाजूला आहेत ना हे बघा असे मोठे मोठे खड्डे आहेत, तिथं देखील खड्डा आहे. आणि त्या बाजूची लेन आहे ना ती पूर्णपणे पूर्ण झालेली आहे. आणि ह्या लेनला आहे अशा प्रकारचे म्हणजे अपूर्ण काम आहे. तर इथे थोडी माहिती घेतली, विचारलं तरी असं अर्धवट का झालं आहे. तर मित्रांनो त्यांना नंतर समजलं की हा पॅच केल्यानंतर की आपल्याला हा पूल पाडून नवीन पूल करायचा आहे. पण पॅच झालेला होता ऑलरेडी, हे पॅचचं काम तसंच आहे. त्यानंतर इथे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. दोन्ही बाजूला जी ही खडी आहे ती तशीच आहे. आपण पलीकडे जाऊया, पलीकडे पाहूया की पलीकडचं काम पूर्ण झालं आहे. त्यानंतर इकडचा पूर्णपणे ब्रिज तयार झालेला आहे, एकदम वाहतूक सुरळीत चालू आहे. पण ह्या ठिकाणची अवस्था बघा, हे अजूनही तसंच आहे. म्हणजे इथे कोण वाली नावाचा प्रकार अजिबात नाही आहे. सिंगल पॅच झाला आहे, बाजूला खडी कशीच आहे त्या देखील तसंच आहे बघा. मंडळी ही अवस्था आहे धामणी गावामध्ये असणाऱ्या ह्या पुलाची. तर आता ह्याला वाली कोण? आणि जर समजा इथे अपघात झाला, आणि असं नाही की इथं ऑलरेडी 3-4 अपघात झालेले आहेत, मी माहिती घेतली 3-4 अपघात झालेले आहेत. तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रशासनाला जाग येईल आणि ते काम पूर्ण करतील.